महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे समोर. त्या लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन भेट ओवाळणे तुम्हाला आजपासून टाकण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे येणे सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या खात्यामध्ये आले आहे की नाही एकदा बँकेत जाऊन चेक करा, किंवा ऑनलाईन असेल तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा चेक करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना जून महिन्याचा म्हणजे 12वा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना देखील 12वा हप्ता टाकण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्या लाडक्या बहिणींनो, आजची माहिती खूप महत्त्वाची असल्यामुळे कुठेही स्किप करू नका. लाडक्या बहिणींनो, आजपासून सकाळपासून म्हणजे 31 जुलैपासून 3,000 रुपये टाकण्यास सुरुवात झालेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आता ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांना 3,000 प्लस 1,500 म्हणजे 4,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता 3,000 कसले, तर जुलै ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र टाकण्यात आलेले आहेत. त्या लाडक्या बहिणींनो, आता तुमची झाली आहे चांदी. रक्षाबंधन तुमची चांगले होणार आहे. त्यासाठी तुमच्या लाडक्या भावांनी प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपये दिले आहे. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या महिलांना 12वा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना देखील 12वा हप्ता टाकण्यास सुरुवात झालेली आहे. त्या लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि काही महिलांना असं होतं की आता आम्हाला 12वा हप्ता मिळालेला नाही तर आम्हाला पुढेही हप्ता मिळणार नाही. तसं काहीच नाही आहे. जोपर्यंत इलेक्शन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ते रेग्युलर मिळत जातील. अगर तुम्ही पात्र आहात तर काळजीच करू नका, पण अपात्र असेल तरी काळजी करू नका, कारण इलेक्शनपर्यंत तुम्हाला हप्ते असेच तुमच्या खात्यामध्ये टाकले जातील. तर लाडक्या बहिणींनो, अगर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काही सुधारणा वगैरे करायची असेल तर करून घ्या. रेशन कार्डवर 2 पैकी जास्त महिला असेल तर नावं कमी करायची असेल तर रेशन कार्डची नावंसुद्धा तुम्ही करू शकता. हे सगळं ऑनलाईनसुद्धा करू शकता, ऑफलाईनसुद्धा करू शकता. जवळपास तुमच्या कुठेही सायबर वगैरे असेल तर तिथं जाऊन ही प्रोसेस तुम्ही नक्कीच करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिला म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे भरत आहेत तर त्यांच्यासाठी काहीच ऑप्शन नाही, ते अपात्र होतील. पण तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरत नाही हे सगळं ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ह्यापुढे जे तपासणी होणार आहे ती एकदम काळजीपूर्वक तपासणी होणार आहे. त्यामुळे भरपूर महिलाचे हप्ते आणि भरपूर महिलांचे दांड्यागुल कुठे होतील, तर इन्कम टॅक्स रिटर्न किंवा जे काही आपण उत्पादनचा दाखला आहे तो सुद्धा द्यायचा आहे. तर उत्पादनच्या दाखल्याच्या टायमिंगलाच लाडक्या बहिणी खूप साऱ्या अपात्र होणार आहे. हे आता नाही पण इलेक्शननंतर ह्या गोष्टीसुद्धा निघणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, माहिती महत्त्वाची असल्यामुळे पुढे जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन अपडेट आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. त्यासाठी तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे, कारण जे आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत तर त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब पुढे पाठवत नाही, त्यामुळे आपले जे व्ह्यूज आहे ते कमी होत चाललेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलवर जाऊन नक्की तुम्ही व्हिजिट द्या आणि तुम्ही तिथे व्हिडिओ बघू शकता. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्री.